नमस्कार मित्रांनो, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये या कायद्यामध्ये ज्या काही 3 व्याख्या महत्त्वाच्या होत्या, पब्लिक ड्युटी, पब्लिक सर्व्हंट आणि अनड्यू ॲडव्हान्टेज, हे आपण त्याच्यामध्ये नीट समजून घेतलेलं आहे. या कायद्याअंतर्गत ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो, तो जर लोकसेवकावर गुन्हा दाखल झाला, लोकसेवक म्हणजे काय तेही आपण समजलं, तर कलम 7 खाली हा गुन्हा दाखल होत असतो. आता या कायद्यामध्ये नेमका कलम 7 म्हणजे नेमका काय आहे आणि तुम्ही या कलम 7 खाली येतात का, हे जर तुम्हाला कळालं तरच तुम्हाला या गुन्ह्याची तुमच्या विरुद्धची व्याप्ती किती मोठी आहे किंवा किती नाही आहे, या दोन्ही गोष्टींचा अंदाज तुम्हाला त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्याच्यासाठी कलम 7 काय आहे तो आपण एकदा नीट समजून त्याच्यामध्ये घेऊ. कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही गुन्हा दाखल झाल्यानंतर घाबरायचं नसतं अजिबात. त्याच्यामध्ये आपल्याविरुद्ध नेमकं काय आरोप ठेवलेले आहेत, कुठल्या कलमाखाली आरोप ठेवलेले आहेत, हे ठेवलेले आरोप आहे त्या अनुषंगाने आपण खरंच गुन्हा केलेला आहे का, कायद्याची जी चौकट कलमाखाली दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण बसतो का, हे एकदा नीट समजून घेणं गरजेचं आहे. हे जर आपल्याला नीट समजलं तर तुमची जी काही केस दाखल झाल्यानंतरची जी मनामध्ये भीती असते ती भीती स्वाभाविकपणे कमी त्याच्यामध्ये होत असते. आणि भीती कमी होण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या अँटी करप्शन विभागाने तुमच्याविरुद्ध केलेल्या केसमध्ये खरंच दम आहे की नाही याचा अंदाज तुम्हालाच त्याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणून हा कलम 7 जो आहे आपण एकदा नीट समजून त्याच्यामध्ये घेऊ. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की चॅप्टर 3 त्याच्यामध्ये दिलेला आहे की ऑफेन्सेस अँड पेनल्टीज त्याच्यामध्ये दिलेला आहे की सेक्शन 7 ऑफेन्सेस रिलेटिंग टू द पब्लिक सर्वंट बिईंग ब्राइब्ड, म्हणजे ज्यांनी लाच स्वीकारली किंवा लाच मागितली त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये केलं. एनी पब्लिक सर्वंट हू, आता याच्यामध्ये पहिला शब्द काय आला, एनी पब्लिक सर्वंट, म्हणजे याच्यामध्ये सेक्शन 7 खाली कोणते व्यक्ती त्याच्यामध्ये येतात की एनी पब्लिक सर्वंट, मग तो कोणताही लोकसेवक. लोकसेवक काय ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही नीट समजून घ्या. आता याच्यामध्ये या सेक्शन 7 मध्ये 3 कॅटेगरीज त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. या 3 ABC 3 कॅटेगरी दिलेल्या आहेत. या 3 कॅटेगरी जर तुम्हाला नीट समजल्या तर ह्या कलम 7 काय आहे आणि तुमच्या विरुद्ध नेमके आरोप काय लावलेले आहे आणि त्या आरोपात तुम्ही बसतात का हे तुम्हाला समजेल. पहिला सेक्शन 7A त्याच्यामध्ये दिलेला आहे की एनी पब्लिक सर्वंट हू ऑब्टेन्स और ॲक्सेप्ट्स और अटेम्प्ट टू ऑब्टेन फ्रॉम एनी पर्सन अँड अनड्यू ॲडव्हान्टेज with the intention to perform or to cause perform of a public duty improperly or dishonestly, to forbear or cause forbearance to perform such duty either by himself or by another public servant. आता याचा अर्थ काय आहे हे नीट थोडक्यात तुम्हाला जसं विश्लेषण मी करून सांगतो त्याच्यामध्ये की ऑब्टेन, ॲक्सेप्ट्स और अटेम्प्ट टू ऑब्टेन एनी पर्सन अँड अनड्यू ॲडव्हान्टेज. आता एनी पर्सन म्हणजे कोणता, जो पब्लिक सर्वंट आहे तो काय त्यांनी घेतलं पाहिजे, त्यांनी अनड्यू ॲडव्हान्टेज घेतला पाहिजे. अनड्यू ॲडव्हान्टेज काय ते मी तुम्हाला मागे सांगितलं. इथे या सेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये पुढे दिलेली आहे विथ द इंटेन्शन, की त्याच्यामध्ये तुमचा विशिष्ट हेतू असणं गरजेचं आहे. जर तुमचा हेतू नसेल, साबित झाला नाही, तर सेक्शन 7 तुम्हाला लागणार नाही. with the intention to perform or to cause perform of a public duty improperly, म्हणजे तुम्ही जी काही तुम्हाला पब्लिक ड्युटी दिलेली आहे ती विशिष्ट हेतू मनात ठेवून जर तुम्ही ती केली नाही पुढे, or dishonestly to forbear or to cause forbearance of a public forbearance to perform such duty either by himself or by another public servant, जी पब्लिक ड्युटी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही स्वतः किंवा इतर कोणामार्फत जर ती केली नसेल तिथे किंवा त्याच्यापासून तुम्ही परावृत्त झाले असाल तिथे, तर या क्षणाला या सेक्शन 7A खाली तुम्ही दोषी होऊ शकतात. त्याच्यामुळे सेक्शन 7A जो आहे नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता पुढचा जो दिलेला आहे बी त्याच्यामध्ये दिलेला आहे, तर बी मध्ये ऑब्टेन, ॲक्सेप्ट, अटेम्प्ट टू ऑब्टेन अँड अनड्यू ॲडव्हान्टेज फ्रॉम पब्लिक सर्वंट हे सेम त्याच्यामध्ये दिलेलं आहे. फक्त ए मध्ये जो आहे तो विशिष्ट हेतू त्याच्यामध्ये दिलेला आहे विथ इंटेन्शन त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि बी मध्ये दिलेला आहे ॲज रिअवॉर्ड, म्हणजे तुम्ही बक्षिसी स्वरूपात जर कोणाकडनं काही घेतलं तर त्या या कायद्याअंतर्गत हा जो आहे हा गुन्हा सेक्शन 7 खाली हा निश्चित त्याच्यामध्ये होऊ शकतो.
म्हणजे ए मध्ये दिलेलं आहे, जशाच्या तशा कॅटेगरीज याच्यामध्ये दिलेलं आहे. फक्त ए आणि बी मध्ये फरक एवढाच आहे की ए मध्ये विथ इंटेन्शन म्हटलेलं आहे, विशिष्ट हेतूने, आणि बी मध्ये ॲज अ रिवॉर्ड म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्ही बक्षिसीच्या स्वरूपात जर काही घेतलं तर तो या कायद्याअंतर्गत गुन्हा त्याच्यामध्ये होतो. सी मध्ये दिलेलं आहे की परफॉर्मन्स ऑफ इंड्युसेस अनदर पब्लिक सर्वंट टू परफॉर्म इम्प्रॉपरली or dishonestly a public duty or to forbear performance of such duty in anticipation of or in consequences of accepting an undue advantage from any person. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखाद्या लोकसेवकाने दुसऱ्या लोकसेवकाला प्रेरित केलं. इंड्युसमेंट म्हणजे प्रेरित करणे. प्रेरित केलं त्याच्यामध्ये. कशासाठी प्रेरित केलं? टू परफॉर्म इम्प्रॉपरली, चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होण्यासाठी, काम करण्यासाठी, ऑर डिसऑनेस्टली अ पब्लिक ड्युटी ऑर फॉरबिअर परफॉर्मन्स ऑफ सच ड्युटी इन अँटिसिपेशन ऑफ ऑर इन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ॲक्सेप्टिंग अँड अनड्यू ॲडव्हान्टेज फ्रॉम एनी पर्सन. की एखाद्याला सांगितलं की तू याच्याकडनं पैसे घे आणि पैसे घेण्यासाठी प्रेरित केलेला असेल, तर या क्षणाला ते जे दोघंही जे आहेत, प्रेरित करणारा आणि पैसे घेणारा, हे दोघंही या सी कॅटेगरी खाली त्याच्यामध्ये दोषी हे होतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे जे आहे, ए मध्ये विथ इंटेन्शन दिलेलं आहे, बी मध्ये रिवॉर्ड दिलेला आहे म्हणजे बक्षीस दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि सी मध्ये इंड्युसमेंट म्हणजे दुसऱ्या लोकसेवकाला प्रेरित करणे, म्हणजे काम करण्यासाठी, न करण्यासाठी, कामापासून परावृत्त होण्यासाठी किंवा अनड्यू ॲडव्हान्टेज स्वीकारण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या तीनही कॅटेगरी जर तुम्हाला नीट समजल्या तर तुम्ही या कायद्याखाली येतात की नाही येतात हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. मित्रांनो, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. हे जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्ही याच्यातनं बाहेर येऊ शकता, कारण याला शिक्षा ही अतिशय मोठी आहे. कमीत कमी शिक्षा 3 वर्ष, आणि जर गुन्हा साबित झाला तर 7 वर्षापर्यंत याला त्याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे. त्याच्यामुळं हा सेक्शन 7 आहे, हा नीट समजून घेणं तुम्ही गरजेचं आहे त्याच्यामध्ये. या अनुषंगाने मी आपल्याला सेक्शन 7 काय आहे सांगितलेलं आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला त्याच्यामध्ये प्रेस करा, आणि नवनवीन येणारे व्हिडिओज आपल्याला त्याच्यामध्ये त्याची माहिती आपल्याला मिळेल. त्याचबरोबर या आजच्या व्हिडिओच्या अनुषंगाने जर आपल्या काही शंका कुशंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर आपण मेसेज मला करू शकतात, किंवा कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट केली तरी आपल्याला त्याची माहिती दिली जाईल.